रात्रीच्या जेवणाची थाळी रेसिपी प्रकार 1 पाहूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घालायचं। तर या ठिकाणी मी 2 मोठे चमचे तेल आणि 1 मोठा चमचा इतकं तूप वापरणार आहे, दोन्ही मिक्स करून। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी तुपाचा वापर करू शकता, तूप नसेल वापरायचं तर फक्त तेलाचा वापर करू शकता। पण अशा पद्धतीने तेल आणि तूप मिक्स करून ही भाजी बनवलीत ना तर चवीला अप्रतिम लागते। तर इथे तूप पूर्णपणे वितळले, गरमही झाले। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 5 ते 6 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 3 ते 4 लवंगा आणि 2 तमालपत्र आहेत। आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे, मध्यम आचेवरती 1 अर्धा मिनिट परतून घ्यायचे। खडे मसाले छान परतले की छान फुलतात। त्यानंतर यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे। तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो चिरूनच वापरायचा आहे, पेस्ट तयार करून घ्यायची नाही। कांद्यासोबतच इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या सुद्धा घालायच्या। तर हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी 3 घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकता, कारण आपण यामध्ये नंतर लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहोत। त्यानंतर यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा आला आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेत, त्याची पेस्ट घालणार आहे। आणि आता हे सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। तर इथे मी आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे। तर या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा। 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो। थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन छान असे भाजले जातात आणि एकदम मऊसूद होतात। तर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे पहा, टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत मी सर्व साहित्य परतून घेतलं आहे। आपण यामध्ये मीठ घातलं होतं, मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन आणि छान असा मऊसूद परतला जातो। बाजूनी तेल सुद्धा छान सुटले। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धणे पावडर घालायची। धणे पावडर थोडीशी जास्त वापरली तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 2 चमचे यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। तर ही लाल मिरची पावडर जी आहे ती तिखटाला कमी असते, त्यामुळे मी 2 चमचे वापरली आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे। जर तुम्ही लाल मिरची पावडर तिखट असणारी वापरली तर 1च चमचा घाला। त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत, या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे सर्व मसाले मी तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये 1 सिक्रेट मसाला, तो म्हणजे 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा। यामुळे हा पदार्थ रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर किंवा बाहेर गाड्यावरती मिळतो ना, अगदी तसाच चवीला लागतो। पावभाजी मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर मध्यम आचेवरती सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं। आता यामध्ये 1 छोटा अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करायचं आणि आता कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचे। आता हा मसाला शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी सोया चंक्स, म्हणजे जी सोया वडे असते ती गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती। 15 ते 20 मिनिटं हे सोया चंक्स मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम छान असे भिजले आहेत। आता हे सोया चंक्स 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर इथे पहा, 2 ते 3 वेळा हे सोया चंक्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। त्याचसोबत इथे मी 1 चॉपर घेतलाय, तुम्ही मिक्सरचं भांडं वापरलं तरी सुद्धा चालेल। आता जे हे सोया चंक्स आहेत त्यातील सर्व पाणी हाताने अशा पद्धतीने दाबून काढायचं आणि हे सोया चंक्स आपण चॉपरमध्ये काढून घेऊयात। तर हाताने दाबून जेवढं पाणी यातील काढून घेता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि आता राहिलेले जे सोया चंक्स आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने यातील सर्व पाणी काढून घेऊयात। तर इथे पहा, सर्व सोया चंक्स मधील पाणी मी काढून घेतलं आहे। अर्धे सोया चंक्स मी चॉपरमध्ये काढले आहेत, राहिलेले एका डिशमध्ये काढलेत। आता सर्वात आधी चॉपरमध्ये जे सोया चंक्स आपण काढून घेतले आहेत
त्या आपण बारीक करून घेऊयात। जर तुमच्याजवळ चॉपर नसेल तर मी तुम्हाला आधीही सांगितले तुम्ही मिक्सरचा वापर केला तरी चालेल। मिक्सरमध्ये सोया चंक्स काढायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घ्यायचे। तर इथे पहा, जेवढे सोया चंक्स मी चॉपरमध्ये काढून घेतले होते ते छान असे बारीक करून घेतले आहेत। याच पद्धतीने जसं मी तुम्हाला आधी सांगितले मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। आता हे सोया चंक्स जे आपण बारीक केलेत म्हणजे या सोया चंक्सचा आपण खिमा तयार करून घेतलाय तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आणि आता जे राहिलेले सोया चंक्स आहेत ते सुद्धा याच पद्धतीने चॉपरमध्ये काढून घ्यायचे आणि चॉपरला फिरवून त्याचा खिमा तयार करून घ्यायचा। तर इथे पहा, राहिलेले सोया चंक्स सुद्धा मी चॉपरला फिरवून घेतले आहेत, त्याचा खिमा तयार करून घेतला आहे। आणि आता हा खिमा सुद्धा बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे आपला सोया चंक्सचा म्हणजे सोयाबीनचा खिमा तयार झाला आहे। हा सोयाबीनचा खिमा तयार करून होईपर्यंत मसाला सुद्धा तेल सुटेपर्यंत छान भाजलाय। झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटले, छान असा मसाला तयार झालाय। चमच्याने हलक्या हाताने दाबलं तरी टोमॅटो, कांदा जे काही साहित्य आपण भाजून घेतले ते सहज मॅश होते, म्हणजे मसाला एकदम परफेक्ट असा तयार झालाय। त्यानंतर आता यामध्ये जो सोयाबीनचा खिमा आपण तयार करून घेतला होता तो सर्व खिमा घालून घेऊयात। तर मी या ठिकाणी टोमॅटो भाजून घेत असताना अगदी थोडंसं मीठ वापरलं होतं। जर तुम्ही टोमॅटो भाजून घेत असताना जर चवीनुसार मीठ घातलं तर या स्टेपला घालू नका। मी थोडंसं वापरलं होतं त्यामुळे या स्टेपला चवीनुसार मीठ घातले। मीठ घातल्यानंतर आता खिमा मसाल्यासोबत मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात। तर इथे मी खिमा मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेतलाय। आता यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी पुन्हा घालायचं। तर इथे आपल्याला या ठिकाणी हा जो सोयाबीनचा आपण खिमा तयार करून घेतलाय तो छान असा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास त्यापेक्षा थोडंसं आणखी पाणी लागू शकतं। पाणी घातल्यानंतर आता हा खिमा आणि भाजून घेतलेला मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेऊयात। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा, कढईवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं हा खिमा शिजवून घेऊयात। तर इथे 3 मिनिटं झाले आहेत। मीडियम टू लो फ्लेमवर खिमा झाकण ठेवून मी शिजवून घेतलाय। झाकण काढूयात। खालून एकदा एकसारखा हा खिमा आपण मिक्स करून घेऊयात। यामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल अजूनही, पण आपल्याला हा खिमा आणखी शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे पाणी पूर्णपणे निघून जातं आणि छान लपथपीत असा हा खिमा बनून तयार होतो आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतो। माझी ही जी पद्धत आहे ना, एकदा तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 बटर क्यूब घालायचं आहे। बटर क्यूब नसेल तर तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता। त्यानंतर 1 छोटा चमचा पावभाजी मसाला घालायचा, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे मिक्स करायचं नाही तर कढईवर झाकण ठेवायचं आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं हा खिमा शिजवून घ्यायचा। तर इथे पुन्हा 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर हा खिमा झाकण ठेवून शिजवून घेतलाय। अशा पद्धतीने बटर, पावभाजी मसाला वरून घातला, झाकण ठेवून वाफ काढून घेतली किंवा शिजवून घेतला की बटर आणि पावभाजी मसाल्याचा फ्लेवर या खिम्यामध्ये छान उतरतो आणि हा खिमा चवीला अप्रतिम लागतो। आता झाकण काढल्यानंतर हा खिमा आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे वरून आपण जे बटर आणि पावभाजी मसाला घातला होता तो सुद्धा यामध्ये मिक्स होईल। आता या ठिकाणी या खिम्याची कन्सिस्टन्सी अजूनही तुम्हाला सैलसर वाटत असेल, पण गॅस बंद केला, थोडा वेळ हा खिमा असाच सेट होऊन दिला की हा खिमा आणखी घट्टसर होतो। तर इथे आपला मस्त चमचमीत चटपटीत ढाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर गाड्यावर मिळतो असा सोया खिमा बनवून तयार झाला आहे। तर हा खिमा तुम्ही पावासोबत सकाळी नाश्त्यामध्ये सर्व करू शकता। मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवला होता, त्यासोबत मस्त तूप आणि वरून कोथिंबीर लावून फुलके बनवले होते। तुम्ही रोटीसोबत, चपातीसोबत, गरमागरम भातासोबत सर्व करू शकता। वरून लिंबू पिळायचं आणि हा खिमा सर्व करायचा कांद्यासोबत, चवीला भन्नाट लागतो। फुलक्यासोबत खाल्ला ना तरीसुद्धा तुम्ही याची चव विसरणार नाही, इतका अप्रतिम लागतो। तर माझ्या या पद्धतीने हा सोयाबीन खिमा तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा। आणि हो, दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हा खिमा खाल्ला ना तरी अजिबात ड्राय लागत नाही आणि चव जशी आहे तशी त्यापेक्षा जबरदस्त लागते।
तर तुम्ही सुद्धा एकदा हा खिमा नक्की बनवून पहा। चपाती, फुलका किंवा भातासोबत नसेल खायचा तर पावासोबत सर्व करा। रात्रीच्या जेवणाची थाळी रेसिपी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी काबुली चणे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। जे चणे आपण छोले बनवण्यासाठी वापरतो ना ते। तर इथे पहा, हे काबुली चणे अगदी छान भिजले आहेत। आता हे आपण 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि यातील जे भिजवलेलं पाणी आहे ते काढून घेऊयात। तर इथे पहा, हे काबुली चणे म्हणजे छोले 2 ते 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व काढून घेतले। त्यानंतर आता हे काबुली चणे आहेत ते आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी सर्व भिजवून घेतलेले छोले म्हणजे काबुली चणे कुकरमध्ये काढून घेतले आहेत। आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। काबुली चणे एकदम मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता छोले शिजतायत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। तर या ठिकाणी मी चपाती, फुलका, रोटी किंवा नान असं काहीही बनवणार नाहीये, पुरी सुद्धा बनवणार नाहीये। तर काय बनवतोय ते तुम्हाला पुढे समजेलच, पण सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले। पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे। चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं। 1 चमचा ओवा घेतलाय, तो हातावरती क्रश करायचा आणि यामध्ये घालायचा। मीठ आणि ओवा पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्टसरही ठेवायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळून घ्यायचं नाही। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मी पीठ मळून घेतलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं, कारण आपली पुढची तयारी होईपर्यंत पीठ सुद्धा छान भिजेल। पीठ मळून झाले। आता या ठिकाणी आपण एक पेस्ट किंवा वाटण म्हटलात तरी चालेल ते तयार करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय। आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 मोठे चमचे इतका आपल्याला दही घ्यायचंय। लक्षात ठेवा, दही जास्त आंबट नसावं, नॉर्मल आंबट असणारं दही वापरायचं आहे। त्यासोबतच इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता या ठिकाणी लसूण वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला कांदा लसूण विरहित बनवायचं असेल, लसूण नाही वापरला तरी चालेल, यामुळे चवीमध्ये फारसा काहीही फरक पडणार नाही। त्यासोबतच इथे मी एक अर्धा इंच आलं घेतलंय आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे हिरवी मिरची सुद्धा अगदी छान एकसारखी आणि बारीक वाटली जाते। आता पावडर मसाले सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचे आहेत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा या ठिकाणी मी लाल मिरची पावडर वापरली आहे। ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी आहे। त्यासोबतच एक अख्खा मोठा चमचा भरून यामध्ये धणे पावडर घालायची आहे। एक अर्धा चमचा जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच ग्रेव्हीला थिकनेस छान यावी यासाठी यामध्ये इथे मी 10 ते 12 काजू घेतले आहेत, ते घालायचे। काजू असेच वापरलेत मी, पाण्यामध्ये भिजत ठेवले नव्हते। त्यानंतर आता थेंबभरही पाणी न वापरता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात। तर इथे पहा, दही होतं त्यामुळे पाणी घालायची गरज पडली नाही। सर्व साहित्य मिक्सरला छान वाटून घेतले, छान अशी पेस्ट तयार झाली आहे। सोबतच यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटो छान पिकलेला वापरायचा आहे आणि लक्षात ठेवा, टोमॅटो या ठिकाणी चिरूनच वापरायचा आहे, पेस्ट करून घ्यायचा नाही किंवा तुम्ही जी पेस्ट तयार केली आहे दही घालून त्यामध्ये सुद्धा घालायचा नाहीये। टोमॅटो सेपरेटच बारीक चिरून घ्यायचं आहे। तर इथे टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे। सोबतच आपलं वाटण तयार झालंय आणि आपलं वाटण तयार होईपर्यंत, पीठ मळून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता छोले सुद्धा अगदी छान आणि मऊसूर शिजले आहेत आणि याच पद्धतीने छोले तुम्हाला सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत। अजिबात मध्ये रवाळ म्हणजे मध्ये थोडेफार कच्चे राहिले नाही पाहिजेत। आता सर्व साहित्य आपलं तयार झाले। आता आपण भाजीची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं। तेलाचं प्रमाण सुद्धा मी कमी वापरतेय। सोबतच जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल, तेलाऐवजी बटरचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण मी तेल वापरतेय। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची आणि एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे खडे मसाले मध्यम आचेवरती 1 सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे।
खडे मसाले तेलामध्ये 1 सेकंदावर परतून घेतले की बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती टोमॅटोसुद्धा हलका मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन आणि छान परतला जावा यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता। तर इथे पहा मध्यम आचेवरती टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण जे दह्यासोबत मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचं। सोबतच मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण शिल्लक राहिलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घातलंय, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण सुद्धा वाया जाणार नाही। त्यानंतर आता हे सर्व वाटण मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला एकसारखं हलवत तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचंय। तर इथे पहा वाटण तेल सुटेपर्यंत मी छान असं परतून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती छान तयार झाली आहे, बाजूनी छान तेलही सुटायला लागले, मसाल्यातलं सर्व पाणी निघून गेले, त्यामुळे मसाल्याचा छान असा बेस तयार झालाय। त्यानंतर आता यामध्ये आपण जे छोले शिजवून घेतले होते ते घालायचे। तर इथे मी पाण्यासहित हे छोले यामध्ये घातले आहेत। छोले घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे। आता हे दही छोले याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून ॲडजस्ट करून घेऊ शकता। मला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंही पाणी घालणार नाहीये। तर इथे शिजवून घेतलेले छोले मसाल्यासोबत एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा हे छोले आपण एकदा खालून एकसारखे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे छोले आपण शिजवून घेऊयात। छोले शिजतायत तोपर्यंत पुढची प्रोसेस आपण करून घेऊयात आणि हाच पदार्थ या छोल्यांची चव वाढवतो। तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय। आता हा कांदा आपल्याला गोल आकारामध्ये म्हणजे गोल रिंग्समध्ये कट करून घ्यायचा आहे। तर इथे पहा गोल आकारामध्ये मी हा कांदा कट करून घेतला आहे। आता याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घेऊयात, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याच पद्धतीने। तर इथे पहा सर्व पाकळ्या मी मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि जर तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही सुद्धा कांदा याच पद्धतीने चिरून त्याच्या गोलाकार पाकळ्या मोकळ्या करून घ्या। तर इथे कांदा चिरून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती हे दही छोले सुद्धा मी छान असे शिजवून घेतले आहेत। आपण यामध्ये कांद्याचा किंवा कांद्याच्या प्युरीचा वापर अजिबात केला नाहीये, तरी सुद्धा तुम्ही या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, मस्त आली आहे। त्यानंतर आता जो आपण कांदा चिरून घेतला आहे ना तो यामध्ये घालायचा। तर हा कांदा असाच कच्चा आपल्याला वापरायचा आहे। जर तुम्ही हे दही छोले कांदा लसूण विरहित बनवत असाल कांदा स्किप करू शकतात, पण जर कांदा लसूण वापरून बनवत असाल तर या पद्धतीने कच्चा कांदा वरून नक्की घाला। सोबतच एक मोठा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा यामध्ये चुरून घालायची। कांदा आणि कसुरी मेथी पुन्हा यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची। तर यामध्ये कच्चा कांदा घातला ना फ्लेवर खूप छान उतरतात आणि चवही भन्नाट लागते। आता पुन्हा मंद आचेवरती हे छोले आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी यामध्ये मी वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहे। पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे छोले आपण एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊयात। तर इथे पहा आपली भाजी बनवून तयार होईपर्यंत पीठ सुद्धा छान भिजलं आहे। आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं आणि पुन्हा हे पीठ 1 मिनिटभर छान असं आपण मळून घेणार आहोत। तर इथे पहा पीठ मी छान असं 1 मिनिटभर मळून घेतलं आहे। त्याचसोबत थोडंसं कोरडं पीठही घेतलंय। आता थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे आपण चपाती बनवण्यासाठी बनवतो ना तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे मी 1 गोळा तयार करून घेतला आहे। आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराची पारी लाटून घ्यायची। तर या ठिकाणी लाटून घेताना जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं कोरडं पीठ वरून आणखी भुरभुरू शकता। तर या ठिकाणी मी मध्यम जाडसर अशी मध्यम आकाराची पारी लाटून घेते। तर इथे पहा मध्यम आकाराची पारी मी लाटून घेतली आहे। जास्त पातळही लाटली नाहीये किंवा जास्त जाडसरही ठेवली नाहीये, मध्यम जाडसर अशी लाटून घेतली आहे। त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं कच्चं तेल सोडायचं। तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल, मी तेलाचाच वापर करतेय। एकदम थोडंसं तेल सोडायचं आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने पूर्ण पारीवरती हे तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती थोडंसं कोरडं पीठही भुरभुरायचं। आता या ठिकाणी लक्षात ठेवा पीठ जर जास्त भुरभुरलं
तर आज आपण या ठिकाणी जो लच्छा पराठा बनवतोय तो व्यवस्थित आतून भाजला जात नाही, कच्चा राहतो आणि जर पीठ कमी प्रमाणामध्ये भुरभुरलं तर लेयर्स एक दुसऱ्याला चिटकतात आणि मग याचे लच्छे व्यवस्थित पडत नाहीत। तर इथे मी जास्तही नाही आणि कमीही नाही, जेवढं हवं आहे तेवढं कोरडं पीठ भुरभुरलं आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही पारी आपल्याला दुमडून घ्यायची आहे, म्हणजे एकदा आतल्या बाजूला त्यासोबतच लगेच बाहेरच्या बाजूला, पुन्हा आतल्या बाजूला, पुन्हा बाहेरच्या बाजूला, असं हे मी दुमडून घेतलं आहे। लेयर्स तयार करून घेतल्या की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हा रोल आतल्या बाजूला फोल्ड करायचा। फोल्ड केल्यानंतर जे शेवटचं टोक आहे ना ते खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आणि इथे पहा आपला परफेक्ट असा लच्छेदार पराठा बनवण्यासाठी गोळा तयार झालाय। आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि लाटण्याने एकदम हलक्या हाताने याची गोल अशी चपाती म्हणजे लच्छा पराठा लाटून घ्यायचा। जोर देऊन पराठा लाटायचा नाही, हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे लेयर वरती राहतात आणि छान असे लच्छे तयार होतात। तर या ठिकाणी पाहू शकता हलक्या हाताने हा लच्छा पराठा मी लाटून घेणार आहे। तुम्हाला वरूनच याचे लेयर दिसत असतील, जर तुम्ही जोर देऊन हा पराठा लाटून घेतला तर अशा पद्धतीने लेयर दिसणार नाहीत। आणि हा पराठा लाटताना जास्त पातळ लाटू नका, थोडासा जाडसरच ठेवा। तर इथे पहा छान असा लच्छा पराठा मी लाटून घेतला आहे। पराठा भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय आणि आता राहिलेल्या पिठाचे पराठे सुद्धा आपण याच पद्धतीने गोळे तयार करून लाटून घेऊयात। पुन्हा सांगते, पराठा अलगद हाताने लाटायचा, जोर देऊन लाटायचा नाही आणि जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा। तर आता हे पराठे याच पद्धतीने लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात। तर त्यासाठी इथे पहा गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता। तवा छान गरम झाला, आता तव्याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे। तर या ठिकाणी हे लच्छा पराठा भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे, तुम्ही तेल किंवा बटर वापरलं तरी चालेल। तूप तव्याला लावून घेतल्यानंतर लाटलेला लच्छा पराठा तव्यावरती घालायचा। एका बाजूने हलकासा भाजला गेला की पलटी करायचा, दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा। लच्छा पराठा भाजताना गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवते, तुम्ही मोठ्या आचेवर सुद्धा भाजून घेऊ शकता। दोन्ही बाजूनी पराठे हलकेसे भाजले गेले की दोन्ही बाजूनी आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि पुन्हा अलटी पलटी करत हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। हा लच्छा पराठा जेवढा तुम्ही खरपूस भाजाल तेवढाच चवीला छान लागतो, त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवरती छान खरपूस असा भाजून घ्या। तर इथे पहा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी तूप लावून मध्यम आचेवरती हा लच्छा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे। आता राहिलेले सर्व पराठे सुद्धा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने लाटून याच पद्धतीने भाजून घेऊयात। तर इथे सर्व लच्छे पराठे माझे बनवून तयार झाले आहेत। सोबतच इथे पाहू शकता दही छोले सुद्धा तयार आहेत, किती मस्त दिसतायत। आता खालून एकदा हे दही छोले आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असे आपले टेम्पटिंग आणि चवीला अतिशय भन्नाट असे दही छोले बनवून तयार झाले आहेत। लच्छा पराठा बनवलाय त्यासोबत तर चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही पुरी किंवा फुलका चपाती सुद्धा बनवू शकता, जिरा राईस सोबत सुद्धा सर्व करू शकता। तर इथे आपले दही छोले सोबतच लच्छा पराठा, त्यासोबत कांदा, लिंबू असेल तर लिंबू सुद्धा घ्या, अशी मिनी थाळी बनवून तयार झाली आहे। आता या ठिकाणी तुम्ही या पराठ्याला पाहू शकता लच्छे किती छान सुटले आहेत आणि हा लच्छा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेतलाय, त्यामुळे खातानाही मजा येते। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सर्व करा। जर पराठे नसतील बनवायचे तर त्यासोबत तुम्ही जिरा राईस सुद्धा सर्व करू शकता। जिरा राईस सोबत सुद्धा हे दही छोले भन्नाट लागतात। छोले सुद्धा पाहू शकता काय मस्त शिजले आहेत आणि एक घास जर तुम्ही याचा खाल्ला ना तर परत सतत खावंसं वाटतं, एवढे चवीला छान लागतात। आणि हे दही छोले बनवून खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, हे नक्की। त्यामुळे एकदा माझ्या या पद्धतीने हे दही छोले सोबत लच्छा पराठा नसेल बनवायचा चपाती बनवू शकता किंवा गरमागरम जिरा राईस किंवा साध्या भातासोबत सुद्धा सर्व करू शकता। तर एकदा हे दही छोले नक्की बनवून पहा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
रात्रीच्या जेवणाची थाळी रेसिपी प्रकार 3 पाहूया। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण मी खलबत्त्यामध्ये तयार करणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता। तर इथे मी खलबत्ता घेतलाय। आता यामध्ये इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। लसणाची पाकळी मोठ्या आकाराची आहे त्यामुळे मी 7 ते 8 वापरतेय। जर लसणाची पाकळी लहान आकाराची असेल तर 9 ते 10 घ्या। त्यासोबतच इथे मी 6 हिरव्या मिरच्या मधून तोडून घेतल्या आहेत, म्हणजे पटकन बारीक होतात। या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि सोबतच 1 चमचा जिरे घेतले आहेत। आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेतले। आता हे खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊयात। वाटण एकदम बारीक तयार करायचं नाहीये। जरी तुम्ही मिक्सरला बनवलं तरी सुद्धा जाडसरच ठेवायचंय, जसं आपण खलबत्त्यामध्ये करून घेणार आहोत। तर इथे सर्व साहित्य मी कुटून घेतले। जाडसर असं आपलं वाटण म्हणजे पेस्ट तयार झाली आहे। याच पद्धतीने पुन्हा एकदा सांगते, मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा जाडसर करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी जसं आपल्याला हवं आहे तसे एकदम परफेक्ट जाडसर असं वाटण तयार करून झालं आहे। आता हे बाजूला ठेवूयात। सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे। तर या ठिकाणी कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला या ठिकाणी कांदा नसेल वापरायचा, नाही वापरला तरी चालेल। तर या ठिकाणी कांदा सुद्धा उभा आडवा एकदम बारीक मी चिरून घेतला आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक 3 ते 4 चमचे इतकं तेल घालायचं। तेल सुद्धा या ठिकाणी तुम्ही थोड्याशा कमी प्रमाणामध्ये वापरू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं। सोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती सुद्धा घालायची। आणि आता हे सर्व साहित्य मध्यम आचेवरती लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत, सोबतच वाटणाला बाजूनी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे मध्यम आचेवरती वाटण मी तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले। तुम्ही पाहू शकता बाजूनी छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आणि मध्यम आचेवरती या वाटणासोबत कांदा सुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। जास्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा नाहीये, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे। तर या ठिकाणी कांदा पटकन मऊसूद होईपर्यंत, छान गुलाबी रंग येईपर्यंत परतला जावा, त्यासाठी यामध्ये मीठ घालायचं। तर या ठिकाणी मी याच स्टेपला चवीनुसार मीठ यामध्ये घालणार आहे। तुम्ही फक्त कांदा भाजून घेण्यासाठी थोडंसं घातलं, त्यानंतर चवीनुसार घातलं तरी सुद्धा चालेल। आता मीठ घातल्यानंतर मध्यम आचेवरती कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आणि छान मऊसूद होईपर्यंत परतून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय। बाजूनी तेल सुद्धा सुटले। त्यानंतर इथे मी 1-2 मूठ मेथी स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवली होती। यातील सर्व पाणी मी निथळून घेतले। ती मेथी यामध्ये घालायची आणि आता मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायची आणि एक 2 ते 3 मिनिटं छान अशी मसाल्यासोबतच परतून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता मेथी मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं मी छान अशी परतून घेतली आहे। आपण यामध्ये मीठ घातलं होतं, सोबतच मेथीला सुद्धा स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामुळे मेथी छान परतली गेली आहे, वाफरली आहे सुद्धा। आता याच पद्धतीने आणखी एक 2 मिनिटं ही मेथी मध्यम आचेवरती मी परतून घेणार आहे। तर इथे मी मध्यम आचेवरती पुन्हा एक 2 मिनिटं मेथी छान अशी परतून घेतली आहे। आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर ती पुन्हा मेथीमध्ये मिक्स करायची आणि पुन्हा या हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती मेथी सर्व साहित्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। आपण यामध्ये फक्त हळद वापरणार आहोत, दुसरे कोणतेही पावडर मसाले वापरणार नाहीये, तरी सुद्धा हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो। हळद घातल्यानंतर हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत मेथी सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घेतली आहे। आता यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालायचं। आता या ठिकाणी हा पदार्थ मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते, त्यानुसार पाणी घातलं आहे। तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर आता ही मेथी आणि मसाले पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवरती पाण्याला उकळी काढायची। मी यामध्ये कांदा भाजून घेतानाच चवीनुसार मीठ घातलं होतं, तुम्ही नसेल घातलं तर या स्टेपला घालू शकता।
आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण या ठिकाणी एक पेस्ट तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं। पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे इतकं बेसन आहे। आता यामध्ये आपण कोणतेही मसाले, मीठ अजिबात वापरणार नाहीये। आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम पातळ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत, त्यामुळे लागेल असं पाणी घालायचं आणि पूर्णपणे पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी मी लागेल असं पाणी घालून पूर्ण पातळ पेस्ट तयार करून घेतली आहे। अर्धी वाटी बेसनसाठी मला अर्धा ग्लास इतकं पाणी या ठिकाणी लागलं आणि इथे आपली बेसनची पेस्ट तयार झाली आहे। आता ही बेसनची पेस्ट तयार करून होईपर्यंत पाण्याला सुद्धा तुम्ही पाहू शकता उकळी आली आहे। गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता आपण जी बेसनची पेस्ट तयार करून घेतली आहे ती थोडी थोडी यामध्ये घालायची आणि एका हाताने ती या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। या पद्धतीने बेसन यामध्ये घातलं की अजिबात गुठळ्या होत नाहीत, एकसारखं या पाण्यामध्ये मिक्स होतं। तर इथे तुम्ही पाहू शकता एका हाताने जे बेसनचं मिश्रण आपण तयार केलं होतं ते घातले, एका हाताने लगेच मिक्स करून घेतलं आहे। सोबतच बाउलमध्ये थोडंसं बेसन शिल्लक होतं, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घातलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गुठळ्या तयार झाल्या नाहीयेत। आता गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आणि कढईवरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून झाकण काढून खालून मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली लागून करपणार नाही। तर इथे मी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेत असताना खालून एकसारखं मिक्स करून सुद्धा घेतलं आहे। त्यानंतर बाजूच्या गॅसवरती यासोबत खाण्यासाठी मी भाकरी सुद्धा बनवून घेतली आहे। तुम्ही यासोबत गरमागरम वाफळता भात सुद्धा बनवू शकता, चवीला भन्नाट लागतो। आता झाकण ठेवून पुन्हा एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। तर इथे पुन्हा झाकण ठेवून मध्यम आचेवरती एक 3 ते 4 मिनिटं हे मेथीचं पिठलं मी शिजवून घेतलं आहे। जसं मी सांगितलं सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक 8 ते 9 मिनिटं हे पिठलं मध्यम आचेवरती मी शिजवून घेतले। सोबतच आपल्या गरमागरम भाकरी सुद्धा तयार आहेत। आता आपण हे पिठलं आणि गरमागरम भाकरी सर्व करूया। तर इथे आपली गरमागरम भाकरी, त्यासोबत गरमागरम मेथीचं पिठलं आणि कांदा, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। चवीला सुद्धा खूप छान लागतं। नेहमी आपण जे पिठलं बनवतो त्यापेक्षा एकदम वेगळी चव लागते, त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा। तुम्हालाच नाही घरच्यांना सुद्धा खूप आवडेल, सर्वजण आवडीनं खातील एवढं हे मेथीचं पिठलं चवीला भन्नाट लागतं। रात्रीच्या जेवणाची थाळी रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं। तर या ठिकाणी आपण वाटण तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुरुवातीला भाजून घेतोय। तेल गरम झालं की इथे मी पाव वाटी इतकं सुकं खोबरं चिरून घेतलंय, ते तेलामध्ये घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। तर इथे पहा खोबरं हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे। ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि हे भाजून घेतलेलं खोबरं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो घालायचा। मोठा कांदा नसेल तर 2 मध्यम आकाराचे कांदे वापरले तरी चालतील। आता हा कांदा सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा। कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे। जास्त डार्क कलर या कांद्याला आलेला नाहीये। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा। सोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या। लसणाच्या पाकळ्या आकाराने लहान आहेत त्यामुळे मी 8 ते 9 घेतल्या आहेत। जर मोठ्या आकाराच्या असतील तर 4 ते 5च वापरा। त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा या कांद्यासोबत आता आपण 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत। तुम्हाला जर आलं घालायचं असेल तर आलं सुद्धा यामध्ये घालू शकता। माझी आई वापरत नाही त्यामुळे मी सुद्धा घातलं नाहीये। तर इथे सर्व साहित्य कांद्यासोबत मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं मी छान असं परतून घेतले। तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा हलकासा मऊसूत झाला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घेणार आहे आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता हा भाजून घेतलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी पीठ मळून घेऊयात।
तर या ठिकाणी मी थंड झाल्यानंतर सुद्धा अर्धा ते पाऊण तास आहे अशी टम्म फुगलेली राहणारी पुरी बनवतीये। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले। गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीनेच यामध्ये अर्धी वाटी इतका रवा घेतलाय। रवा बारीक मोठा कोणताही चालेल। रवा घातला की पुरी तेलकट होत नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी टम्म फुगलेली राहते। त्यासोबतच इथे मी 1 चमचा ओवा घेतलाय, तो सुद्धा चुरून यामध्ये घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1-2 चमचे इतकं यामध्ये कच्चं तेल घालायचं। आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्टसर मळायचं नाहीये, कारण आपण यामध्ये रवा घातलाय आणि पीठ मळून झाल्यानंतर जेव्हा आपण ते भिजण्यासाठी बाजूला ठेवू तेव्हा रवा फुलतो आणि पीठ आणखी घट्टसर होतं। त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना मध्यम सैलसर असं मळून घ्या। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी छान मध्यम सैलसर असं मळून घेतलं आहे। पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता याच्यावरती 1 छोटा चमचा इतकं तेल सोडायचं। सर्व तेल मळून घेतलेल्या गोळ्याला सर्व बाजूनी एकसारखं लावून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर हा गोळा मी या पद्धतीने मळून घेणार आहे। तर इथे मी तेल लावल्यानंतर पिठाचा गोळा पुन्हा 1 मिनिटभर मळून घेतलाय। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी करून होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। पीठ मळून होईपर्यंत आपण जे मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी साहित्य भाजून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। पाण्याचं प्रमाण जास्त वापरू नका, जास्तीत जास्त 4 ते 5 चमचे इतकंच पाणी वापरा। तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी छान असं वाटून घेतलंय। एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। हे वाटून घेण्यासाठी मी सुद्धा 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलाय। तर इथे आपलं वाटण तयार झाले। आता आपण मस्त चमचमीत अशी भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। तर ही भाजी कुकरमध्ये बनवते त्यामुळे अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीमध्ये काहीही फरक पडत नाही आणि भांडीसुद्धा कमी पडतात, पसारा कमी होतो। तर कुकरमध्ये 1-2 मोठे चमचे मी तेल घातले। तेल गरम झालं की आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे आणि 2 हिरवी वेलची आहे। हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि 1 सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे। खडे मसाले तेलामध्ये 1 सेकंदभर परतून घेतले की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटण मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचंय। तर वाटण तयार करताना आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वापरले, त्यामुळे हे वाटण बाहेर उडतं। तर त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये पावडर मसाले घालायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचंय, म्हणजे परतून घ्यायचंय। तर त्यासाठी पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1 छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे। 1 मोठा चमचा धने पावडर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल। त्यासोबतच इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, जी तिखटाला कमी असते आणि रंग छान येतो आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरलाय। त्यासोबतच इथे मी 1 चमचा गरम मसाला घालतीये आणि हा गरम मसाला मला ऑर्डर होती त्यासाठी मी घरीच बनवला होता। तुम्हाला सुद्धा जर या मसाल्याची रेसिपी हवी असेल किंवा तुम्हाला सुद्धा घरगुती गरम मसाला बनवून हवा असेल तर मला कमेंट करू शकता किंवा मला इंस्टाग्रामला DM सुद्धा करू शकता। तर इथे पावडर मसाले मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे। आता पावडर मसाले व्यवस्थित भाजले जावेत त्यासाठी यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतले, ते घालणार आहे। पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाले छान भाजले जातात, तेलाचं प्रमाण कमी लागतं आणि भाजीची चवसुद्धा वाढते। तर इथे पाणी घातल्यानंतर मसाले मिक्स करून घेतले, झाकण ठेवायचं आणि आता हा मसाला मीडियम टू लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला मी छान असा परतून घेतलाय, म्हणजे शिजवून घेतलाय। तुम्ही पाहू शकता मसाल्यातील सर्व पाणी निघून गेले आणि मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटायला लागले आणि मसालाही अगदी छान भाजला गेलाय।
त्यानंतर इथे मी 1 वाटी देशी हरभरे असतात ते 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा चिरून घेतला आहे। दोन्ही पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। तुम्ही पाहिलं असेल चणे अगदी परफेक्ट भिजले आहेत, नखाने तोडले तरी सहज तुटत आहेत। आता हा बटाटा आणि हे देशी चणे यामध्ये घालायचे, मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो। तर इथे चणे आणि बटाटा मसाल्यासोबत एक 2 मिनिटं मध्यम आचेवरती मी परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकंच पाणी घालणार आहे, कारण चणे आपण आधी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। तुम्हाला मी नखाने तोडून सुद्धा दाखवलं, चणे अगदी सहज तुटत होते, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाहीये आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे चणे अगदी परफेक्ट आणि मऊसूत शिजतात। पाणी घातल्यानंतर मसाले पाण्यासोबत मिक्स करायचे आणि एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या। गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। आता इथे आपली भाजी तयार होतीये, तोपर्यंत आपण मस्त अशा पुऱ्या बनवून घेऊयात। तर इथे पहा, आपली भाजी बनवून होईपर्यंत पीठसुद्धा एकदम छान आणि परफेक्ट भिजले। आधीपेक्षा पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं वाटत असेल, कारण रवासुद्धा छान फुललाय। आता हे पीठ मी पुन्हा एकदा जोर देऊन 1 मिनिटभर छान असं मळून घेणार आहे। तर इथे पहा, पीठसुद्धा मी 1 मिनिटभर छान असं मळून घेतले। पीठ तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाले, सॉफ्ट तयार झाले। त्यानंतर आता या पिठाचे पेढ्यासारखे आपण गोळे तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत। तर इथे पहा, मळून घेतलेल्या सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात। तर या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलावरती पुरी लाटू शकता किंवा कोरडं पीठ लावून पुरी लाटू शकता। मी कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे, म्हणजे फटाफट लाटून होतील। आणि पीठ जरी लावलं तरी जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही, कारण मग पुरी तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं। तर इथे मी हा हलकासा लाटून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलाय आणि आता याची आपण पुरी लाटून घेऊया। पुरी लाटून घेताना जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची। एका वेळी तुम्ही बनवून घेतलेल्या सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता जर तुमच्या जोडीला कोणी तळून घेणारं असेल। पण जर तुम्ही एकटेच या पुऱ्या बनवून घेताय तर 4 ते 5 पुऱ्या लाटून घ्या, त्यानंतर तळून घ्या, पुन्हा राहिलेल्या पुऱ्या लाटा आणि पुन्हा तळून घ्या। एका वेळी सर्व पुऱ्या लाटून ठेवू नका, नाहीतर मग पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत, म्हणजे फुलणार नाहीत आणि पुऱ्या जास्त कडक होतील। तर इथे पहा, जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसर ठेवूनच ही पुरी मी लाटून घेतली आहे। याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता पुऱ्या आपण तळून घेऊयात। तर पुरी तळण्यासाठी मी आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झाले। आता लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची, वरच्या बाजूने हलकीशी तेलामध्ये प्रेस करायची आणि तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे। आता पुरी एकाच वेळी अलटीपलटी करायची, दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची। जर पुरी सतत अलटीपलटी करत जरी तळली ना तरी ती कडक होते, त्यामुळे 1 ते 2 वेळाच अलटीपलटी करायची आणि तळून घ्यायची। तर इथे पहा, पुरी छान टम्म फुगली आहे। मी फक्त एकदाच पलटी केली होती, दोन्ही बाजूनी छान अशी तळली गेली आहे। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी तळून दाखवते। त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची। पुरी तेलामध्ये सोडली की वरच्या बाजूने झाऱ्याने हलकीशी प्रेस करायची। पाहू शकता सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे। त्यानंतर पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची, जास्त अलटीपलटी करायची नाही। तर आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी लाटून तळून घेते आणि त्यानंतर आपण भाजीसुद्धा पाहूया। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत। पुऱ्या तळून होईपर्यंत कुकरसुद्धा थंड झालाय, झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त तर्री आली आहे। सोबतच भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता, छान घट्टसर अशी चण्याची भाजी बनून तयार झाली आहे। आणि झाकण काढल्यानंतर या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। चणेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मऊसूत शिजले आहेत आणि आपली इथे बटाटा आणि चण्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी बटाटा चण्याची रस्सा भाजी सोबत टम्म फुगलेली पुरी। पुरी बऱ्याच वेळ झालं तळून घेतली आहे मी, कारण मी ताट तयार करून फोटो काढत होते। तरीसुद्धा तुम्ही पुरी पाहू शकता काय टम्म फुगलेली आहे। हाताने दाबली तरी थोड्या वेळानंतर ती पुन्हा फुलतीये। सोबतच आतून सुद्धा पाहू शकता मस्त अशी पुरी तयार झाली आहे।
छान मऊसूद आहे। आपण नेहमी भटुरे बनवतो ना, ते मैद्याचे बनवतो, पण तशीच ही पुरीसुद्धा तयार झाली आहे, अगदी भटुऱ्यांसारखी। आणि एक घास खाल्ला ना की असं वाटतंय खातच राहावं। तर इथे आपली रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी मिनी थाळी बनवून तयार झाली आहे। तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता। तर माझ्या आईच्या या खास पद्धतीने एकदाही चणा आणि बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून पहा। जर तुम्हाला पुरी बनवायची नसेल तर चपाती, फुलका बनवू शकता। भाकरीसोबत सुद्धा ही भाजी छान लागते, भातासोबत सुद्धा। तर इथे आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा 4ही प्रकारच्या मिनी थाळी बनवून तयार झाल्या आहेत। यातील कोणती थाळी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा मिनी थाळी किंवा वेगवेगळे भाताचे प्रकार पाहायचे असतील तरी मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। धन्यवाद।